नमस्कार. श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ ट्रस्ट उदगीर या व्यापारी मंडळाशी, या गणेश मंडळाशी ज्यांची नाळ जुडलेली आहे, त्यांच्यासोबत एक मायेचं घट्ट नातं निर्माण झालेलं आहे असं म्हणजे रणवाद्य परिवार. त्या रणवाद्य परिवाराच्या गारड्यात आम्ही आज या ठिकाणी उभा आहोत. आज खास या ठिकाणी भेटायचं कारण म्हणजे खूप दिवसापासून आम्हालाही एक सस्पेन्स होता की रणवाद्य परिवार हा राहतो कुठं आणि त्यांचं कार्य कशा प्रकारे चालतं, आणि तेच कार्य पाहण्याचं नशीब आम्हाला या ठिकाणी लाभलं आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर या रणवाद्य परिवाराच्या अध्यक्षा आपल्या समोर आहेत. तर तुमच्या या मंडळाला आज किती वर्ष झाली? स्थापना कधीची आहे? 8 वर्ष झाली. 8 वर्ष. स्थापना कधीची आहे या मंडळाची? स्थापना 2015. 2015 पासूनची स्थापना है. ये 7 दिन का जो प्रोग्राम रहता है, इस 7 दिन के प्रोग्राम में आपका शेड्यूल 7 दिन का कैसे रहता है? जी गणेश जी को आप आराधना करते हो वो शेड्यूल कैसे रहता है? रोज सुबह उनकी आरती होती है, रोज शाम में आरती होती है, रोज सुबह प्रसाद और शाम को प्रसाद, ऐसे मतलब रोज सुबह उनकी आरती सब ऐसा मतलब होता है, शाम को होता है. सब जन आते हैं, मतलब रोज कुछ गेम्स और होते हैं, थीम्स और रहती है, कलर डिसाइड रहते हैं. गणेश जी को नैवेद्य किस प्रकार का दिखाया जाता है? मतलब मोदक, लड्डू, फिर चावल के अलग अलग ये पूरा राइस और सब अलग अलग. ये पूरा जो गणेश उत्सव है कितने दिन का रहता है? 11 दिन का रहता है. 11 दिन में आप क्या क्या करते हो? रोज पूजा, आरती, पाठ, मतलब भजन और रहते हैं. अच्छा. ऐसे ढोल ताशा पथक एक सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रेमाचा विषय आजकाल झालेला आहे. आपली महाराष्ट्रीयन संस्कृती टिकावी म्हणून साता समुद्राच्या पलीकडेही आज ढोल ताशा पथक जातं आणि त्याची संस्कृती आजही टिकून आहे. त्याच ढोल ताशा पथक म्हणजेच रणवाद्य परिवार आहे लातूरमध्ये, आणि तेच प्रथम सभासद त्या रणवाद्य ढोल पथकाचे, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. तर आप्पा, या ढोल पथकाची सुरुवात तुम्ही केव्हापासून केली? मुळात हे ढोल पथक 2015ला सुरुवात झाली. आम्ही सगळे ज्या वेळेस मुंबईला गेलो होतो तिथे आम्ही ढोल पथक वादन बघितलं, आणि त्या वादनाच्या तयारीला जेव्हा आम्ही पाहत होतो तेव्हा आम्हाला तिथून पुशअप करून बाहेर हाकलण्यात आलं. तिथून आम्ही जी सगळी टीम होती त्यांनी एक विचार केला की असं काहीतरी लातूरात झालं पाहिजे. डीजेचा कल्लोळ बंद झाला होता आणि ढोलचं क्रेज ही अडगळीला पडलं होतं. ज्यावेळेस आम्ही फायबरचे ढोल घेऊन पहिल्या वेळेस 51 ढोलचं वादन सुरुवात केलं, त्यावेळेस ह्या ढोल पथकाच्या ज्या मरगळ आलेल्या आहेत सगळ्या ढोल पथकांना आम्ही एक स्फूर्ती देऊन जीवदान देण्याचं काम केलं. आणि लातूरमध्ये जे आज आपण ढोल पथकाचं वैभव बघतायत ते मला तर वाटतं की आम्ही त्यातला खारीचा वाटा उचलला आहे त्या ढोल पथकाला पुढे घेऊन जाण्यासाठी. हे ढोल पथक चालत असताना खऱ्या अर्थानं एखाद्याच्या मनात जर इच्छा असली आपण ढोल पथकामध्ये सामील व्हावं, तर ती सभासद संख्या किंवा ती सभासद तुम्ही कशा प्रकारे त्यांना घेता? सभासद संख्या मोजायची म्हटलं तर आमच्या इथे परिवार म्हणून आम्ही एकत्र आलेले आहेत. परिवारात 4ही सभासद असू शकतात किंवा 400ही असू शकतात. तर यशस्वीरित्या काम करत आणि एकमेकाचा विश्वास जिंकत आम्ही ह्या परिवाराला आज 300च्या जवळपास घेऊन गेले, जिथे की सभासद संख्या 300 आहे. आणि तो प्रत्येक जो मुलगा इथे आला त्याची विथ फॅमिली म्हटलं तर आम्ही मॅक्झिमम 1200 ते 1300 लोकांचा परिवार आहे. किती वर्षापासून हा ढोल पथक आहे? हा 2015 पासून आज 8वं पर्व आहे ढोल पथकाचं. 2015 पासून हे 8वं पर्व आहे. या 8 पर्वामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या असतील, पण आता येणारी नवीन के ढोल पथक आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? ढोल पथकामध्ये ढोल पथक हा मुळातच मर्दांचा खेळ आहे. हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा युद्धाला जाताना जो रण वाजवला जायचा, ज्याला की रणवाद्य म्हटलं जातं, तो खेळ आहे. उगा म्हणजे दाखवायचं आहे आणि म्हणून काही करायचं नाही. वादन करायचं आहे तर ते वादनाच्याच स्वरूपात केलं पाहिजे. तिथे येणारा प्रत्येक मुलगा हा प्रत्येकासोबत एकजुटीने राहतो. प्रत्येकाचा ठोका जुळवण्यासाठी प्रत्येकाची मनं जुळणं हा यातला एक कन्सेप्ट आहे. आणि हा एक कन्सेप्ट महाराजांना जेव्हा तो कळला की बाबा हां संगीतातून एकत्र यायचं आहे, तर ढोलपथकासारखी मावळाच्या प्रांतातली जी ढोलपथकं आहेत तिथून झालेला हा सुरुवात आज जनमानसात एवढा पसरला आहे की लहान लहान मुलात त्याचं क्रेज दिसतंय.
खऱ्या अर्थानं एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की ही सगळी तुमची परिवारातली सदस्य आहेत, नावं भरपूर आहेत, डोक्यात कल्पना भन्नाट आहेत, संकल्पना भरपूर आहेत, पण हे रणवाद्य नावं असं आपण का द्यावं हे तुम्हाला केव्हा सुचलं? आणि जेव्हा आम्ही विचार करत बसलो की बाबा आपण हे जे करायचं आहे ते आपल्यासाठी एक युद्धापेक्षा कमी नाही आहे, आणि जे करायचं होतं ते शून्यातून होतं, त्याच शून्याला व्यापारी गणेश मंडळांनी समोर एक होऊन उभा टाकायचं ठरवलं, त्यामुळे आम्ही 10 झालो. आणि ज्याची सुरुवात करताना व्यापारी गणेश मंडळांनी आम्हाला जे सहकार्य केलं, मुळातच तिथेच आमचा सुरुवातीचा पहिला दगड होता. म्हणजे व्यापारी गणेश मंडळ कुठलं व्यापारी गणेश मंडळ? व्यापारी गणेश मंडळ उदगीरनं जे आम्हाला सहकार्य केलं, म्हणजे श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ उदगीरनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनाच्या जोरावर आज तुम्ही इथपर्यंत आहात. यस. अच्छा, ठीक आहे. मानवी जीवन जगत असताना अनेक दान आहेत. रक्तदान आहे, अन्नदान आहे, नेत्रदान आहे, पण माणसाची भूक भागवण्याचं सगळ्यात मोठं दान म्हणजे अन्नदान आहे. आज त्याच एका अवलियाच्या भेटीला आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही हे अन्नदान करत असताना यांची रॉबिनहूड आर्मी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे. तुम्ही ही संकल्पना किंवा हे चालू करत असताना म्हणजे तुमच्या डोक्यात ही कल्पना केव्हा आली की आपण हे चालू करावं? मुळात म्हणजे आम्ही पुण्याला गेलो होतो आणि ही ऑल ओव्हर इंडिया आहे रॉबिनहूड आर्मी जी ऑर्गनायझेशन आहे. मग पुण्यात जेव्हा गेलो होतो तेव्हा असंच एका ठिकाणी अन्न वाटत होते. मग सहज असं की रेल्वे स्टेशनवर मग त्यांना असं विचारलं की तुम्ही अन्न काय वाटतायत, जे की प्रत्येकाला वाटत होते. तर त्यांनी जी कन्सेप्ट सांगितली आम्हाला ती आणि खूप छान वाटली की जे काही फंक्शन्स असो, वास्तुशांती असो, कुठेही काही असो, जे काही इथलं अन्न उरतं ते तिथे वेस्ट जाऊ न देता जे काही गरीब लोक आहेत किंवा लोकांना ते अन्न पुरवतात. मग त्यावरनं ती कल्पना आम्ही लातूरमध्ये आणली. आणखीन तुमचं ऑर्गनायझेशन दुसरं कुठलं काम करतंय? दुसरं अजून एक काम करतं जे की तांडा किंवा जे माथाडी लोक जे असतात ते काय करतात, त्यांना आज जर काम केलं तरच ते संध्याकाळी खाऊ शकतील, ज्यांची की मुलं शाळेत जाऊ नाही शकत. मग तशा विद्यार्थ्यांना आम्ही शाळेतसुद्धा घालतो आणि तशा विद्यार्थ्यांना एज्युकेटसुद्धा करतो आम्ही. अच्छा, हे अन्न देत असताना तुम्ही अशी भुकेलेली लोक कोणती आहेत हे तुम्हाला केव्हा माहीत पडतं किंवा तुम्हाला केव्हा वाटतं की आपण जावं आणि त्यांना द्यावं? ह्याच्यासाठी आम्ही जवळपास आमची 30 जणांची टीम आहे जे की आम्ही व्हिजिट करतो. जे तांडा आपण म्हणतो की जे टेंटमध्ये राहतात, की ज्यांच्याकडे लाईट नसते, काय नसते, त्यांचं काम काय आहे की आपल्याला जिथे जागा भेटेल तिथे आपण राहायचं, तिथनं जा म्हणले की जायचं. त्याच्यावरनं आम्ही त्यांना हे करतो की बाबा ह्यांना अन्नाची गरज आहे, ह्यांना एज्युकेशनची गरज आहे आणि सगळ्याची गरज आहे त्यांना. जिथं अन्न उरलंय ती लोक तुम्हाला फोन करतात आम्हाला ते की असं असं अन्न उरलेलं आहे, 20 जणांचं उरलेलं आहे की 50 जणांचं उरलेलं आहे. मग आमची टीम मधले तिथे जातात, स्वतः कलेक्ट करतात, ते अन्न कलेक्ट करून त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो. तर मित्रांनो, हा होता रणवाद्य परिवार. 11 दिवसाचा गणेश उत्सव साजरा करण्याबरोबरच अनेक समाज उपयोगी कार्यक्रमसुद्धा या सगळ्या झटणाऱ्या हातांनी त्यांच्या हातात घेतला आहे. अन्नदान असो की आणखीन कुठल्या गोष्टी असो, की रणवाद्य ढोल पथकाच्या माध्यमातून असो. एखादा गरीब गरजू मुलगा आहे, त्याला गरज आहे, खऱ्या अर्थाने आवड आहे, पण तो जाऊ शकत नाही, अशा मुलांना सुद्धा ते मायेनं जवळ घेतात आणि या परिवारामध्ये सामील करून घेतात. आणि या घरची मंडळी, या घरचा सगळा परिवार, हे सगळे हात खऱ्या अर्थानं समाज उपयोगी कामासाठी झटलेले आहेत. या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाला ही सर्व परिवार जुडलेला आहे. हे नेहमी दर 1 वर्षाला हे उदगीरमध्ये येतात आणि त्यांची कला सादर करतात, अनेकांच्या उपस्थितांचे मनं जिंकतात. खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. या सर्व परिवारांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो.